आवाज मानदेशाचा। अवघ्या 12 दिवसांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने साताऱ्यात मंगळवारी खळबळ उडाली। मुलीच्या कुटुंबियांनी घातपातातून तिचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे। रात्री उशिरा या प्रकरणी पतीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। भाग्यश्री संजय मोठे वय 21, मूळ राहणार पांढरेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली असे मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे। याबाबत प्राथमिक माहिती अशी, भाग्यश्री 30 मार्च रोजी बेपत्ता झाली होती। घटनेनंतर त्याच दिवशी राजकुमार लालासू कांबळे वय 25, मूळ राहणार पुळकोटे, तालुका मान, जिल्हा सातारा याच्या सोबत भाग्यश्रीचा विवाह झाल्याचं मोठे कुटुंबियांना समजलं। यानंतर राजकुमार कांबळे आणि मोठे कुटुंबियांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये कांबळे कुटुंबियांनी हुंडा मागितल्याचा आरोप मोठे कुटुंबियांनी आपल्या तक्रारीत केला आहे। दरम्यान 12 एप्रिल रोजी राजकुमार यांनी मोठे कुटुंबियांशी संपर्क करत तुमची मुलगी भाग्यश्री हिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले। मोठे कुटुंबीय साताऱ्यात आल्यानंतर मुलगी भाग्यश्रीचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं। या घटनेने ते हादरून गेले। हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली। रात्री उशिरा या प्रकरणी पतीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।